काय मंडळी, मजेत आहात ना? आज मी तुमच्यासोबत अशा नवनवीन ट्रिक शेअर करणार आहेत ज्याने तुमची कामे अत्यंत लवकर होतील आणि सोपीसुद्धा होतील. तर चला कोणताही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. आता बघा, सकाळ असो किंवा संध्याकाळ असो, घरामध्ये स्वयंपाक हा होतोच. आता स्वयंपाक करत असताना थोडंफार पीठ हे शिल्लक राहतं, पण बऱ्याचदा हे पीठ आपण काही कारणानिमित्त सुद्धा शिल्लक बनवत असतो आणि जेणेकरून ठेवतो, म्हणजे आयत्या वेळी आपल्याला गरम गरम पोळ्या करायला हव्यात या हिशोबाने, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा टाईम पुन्हा पीठ भिजवा रे आणि पुन्हा पोळ्या ज्या आहे त्यासाठी करा रे. त्याऐवजी जर आधीच पीठ भिजवून ठेवलं आणि मग लगेच कसं पीठ काढलं की अगदी पोळ्या आपण बनवू शकतो. आता पोळ्या तर बनवतोय, पण पोलपाट, आता लाकडी जर पोलपाट असेल आणि बऱ्याचदा तो अशा पद्धतीने खराब होतो. मग आता गॅसवरती भाजी म्हणा किंवा भात शिजतच असतो, मग त्याच्या वाफेमध्ये तुम्हाला हा पोलपाट अशा पद्धतीने उलटा करून ठेवायचा आहे. आता लाकडाचा पोलपाट आहे त्यामुळे आपण रोज धुवू नाही शकत. लाकड हे फुगतं आणि पोलपाट हा लवकर खराब होऊ शकतो. अगदी 2 ते 3 मिनिट तुम्हाला याला स्टीम लावू द्यायची आहे. आता भाजीही शिजते आणि दुसरं कामसुद्धा आपलं होतं. त्यानंतर टिश्यू पेपर वगैरे घ्यायचा किंवा नरम कपडा घ्यायचा आणि त्याने पुसून घ्यायचं. तुम्हाला अगदीच या पोलपाटाला पाणी लावायची सुद्धा गरज नाही. आता माझा पोलपाट हा असा एक निघाला आहे, मी हा नवीन घेतला आहे की तो ना रोजच खूप खराब होतो ॲज कम्पेअर जो पहिल्याचा होता, तर तो असा खराब नाही व्हायचा. आता याचं कारण कुठेतरी हे लाकड जे आहे, मी याला मेंटेन जे आहे चांगल्या प्रकारे नाही करू शकत असेल म्हणून कदाचित असेल, पण मी नेहमी त्याला अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून त्याला पूर्ण याला लावून घेते, जेणेकरून याला बुरशी वगैरे लागणार नाही. सो अशा पद्धतीने तुम्ही पोलपाट मेंटेन करू शकता. ट्रिक नंबर 2, आता वॉशिंग मशीन रिलेटेड ट्रिक बघणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, वॉशिंग मशीन झाली की आपण पटकन बटन बंद करतो आणि लगेच कपडे काढतो, पण असं नाही करायचं. वॉशिंग मशीनचं पूर्ण एंड झाल्यानंतर 1 मिनिटने किंवा 30 ते 40 सेकंदने तुम्हाला बटन बंद करायचं आणि त्याचा दरवाजा असंच ओपन ठेवायचा आणि नंतर काही 5 ते 10 मिनिटांनी दरवाजा लावून घ्यायचा. आता असं यासाठी करतो, यामधला जो काही वास असेल तो पूर्ण निघून जातो आणि वॉशिंग मशीनमध्ये वास राहत नाही. आता ट्रिक नंबर 3, ती म्हणजे आहे तव्यासाठी. आता नॉनस्टिकचा तवा असेल तर त्याच्या कडेला भरपूर अशी काळपट लेयर जमा होते. आता ही काळपट लेयर काढायचं म्हटलं, घासायला गेलं तर त्याचं जे काही नॉनस्टिकचं कोटिंग असतं ते मात्र निघेल. मग आता तवा गरमच आहे तर पोळ्या झालेल्याच आहेत, तर मग लगेच ही स्टेप करायची. काय करायचं, पाणी घ्यायचं, त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं, पाणीला उकळी येऊ द्यायची. आता बघा, पाण्याला उकळी आली की त्यामध्ये टाकायचा थोडासा निरमा. आता घरामध्ये लिंबू असं कापलेलं असेल किंवा असं सडलेलं लिंबू असेल, बस त्याचा रस टाकायचा. चाकू किंवा चमच्याच्या मदतीने ते लिंबू पूर्ण तव्याला घासून घ्यायचं. आता बघा, तुम्ही जर असं केलं ना तर जी काही कडेला लेयर्स असते ना ती नेहमी साचणार नाही. दुसरी गोष्ट, जो तेलकटपणा असतो नॉनस्टिक तव्याचा तो निघून जातो. तुम्हाला एकदम असं वेगळं त्याला स्क्रबिंग करायचं गरज पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नॉनस्टिक तव्याचं कोटिंगसुद्धा निघत नाही. तर बघा, नंतर चमचा वगैरे घेऊन त्या कडेला तुम्हाला घासून घ्यायचं आहे. आता मी एकच बाजू घासून घेतली आहे आणि एक बाजू तशीच ठेवली आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा डिफरन्स कळला पाहिजे. आता बघा, इकडे मी एकदम सॉफ्ट असं स्क्रबर घेतलं आहे, घासणी घेतलेली आहे आणि हे फक्त तुम्हाला घासून घ्यायचं आहे. नॉनस्टिकचा तवा सॉफ्ट घासणीनेच घासावा. त्यानंतर स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला रिझल्ट तुमच्यासमोर अगदी दाखवून देते, म्हणजे कसं तुम्हाला खात्री होईल. खरं तर मला माझ्या किचनमधून नॉनस्टिकचे सगळे भांडे काढून टाकायचे, त्यामुळेच मी हा तवा वापरायला काढलेला आहे. आणि मला पूर्ण स्टीलमध्ये जे आहे, पूर्ण स्टील मला घरात आणायचं आहे. ॲल्युमिनियमसुद्धा मला जे आहे ते डिस्कार्ड करून टाकायचं आहे. त्यामुळे मी ट्राय करते आहे अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या लवकर वापरून, म्हणजे ह्या खराब झाल्या की मला टाकून द्यायला मोकळं. आता ह्या स्वच्छ धुवून घेतला आहे, पुसून घेतला आहे. आता ही बघा, ही आपण साफ केलेली बाजू आणि ही बाजू आहे जी की आपण घासलीच नाही. आता डिफरन्स अगदी तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता.
हे की नाही एकदम बेस्ट रिझल्ट. We began to feel the fire. आता नंतरची ट्रिक बघूयात. कारलं. बरं, कारलं कोणाकोणाला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. कडू कारलं म्हटलं की आधी सगळे घरातले नाकं मुरडतात. पण हे कडू कारलं कडूच नको व्हायला तर आपण काय करायचं? त्याचबरोबर याच्या बिया कशा पद्धतीने काढायचा आहे बघा. आपल्या घरी पिलर हे असतंच. पिलर घ्यायचं आणि ते फक्त तुम्हाला गोल गोल फिरवायचं. अगदी अलगदरित्या यामधल्या ज्या काही बिया आहेत त्या बाहेर निघतात. आता कारलं कोणाकोणाला त्याची ग्रेव्ही असलेली पसंत असतं, पातळ भाजी आवडते किंवा कोणाकोणाला सुक्की भाजी आवडते. पण फरक हा येतो तो म्हणजे कडवटपणाचा. त्यामुळे हा कडवटपणा तुम्हाला कशा पद्धतीने कमी करता येईल तेच सांगते. आता समजा आपल्याला उद्या कारल्याची भाजी करायची किंवा संध्याकाळी भाजी करायची, तर त्या हिशोबाने आधी सकाळी किंवा जर उद्या करायची तर रात्रीच तुम्हाला अशा पद्धतीने कारलं कापून त्यावरती मीठ आणि लिंबू चोळून हे तसंच ठेवायचं आहे. म्हणजे याचा कडवटपणा फार कमी होतो. आता जर इन्स्टंटच बनवायचं असेल तर त्यासाठी काय वापरायचं आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. आता बघा, एवढंच करून भागणार नाही तर तुम्हाला हे जेव्हा तुम्ही बनवणार आहात भाजी तर तेव्हा तुम्हाला हे आधी स्टीम करून घ्यायचे आहेत, जेणेकरून याचा कडवटपणा पूर्ण निघून जाईल आणि कारल्याची भाजी घरामधले सगळे खातील. आता शेंगदाणे भाजताना सुद्धा तुम्हाला काही गोष्टीची खबरदारी घ्यायची असते. आता कधीही शेंगदाणे भाजत असताना ते अगदी मंद आचेवरतीच भाजावेत, म्हणजे ते खमंग आणि खरपूस भाजले जातात. आता बऱ्याचदा आपण काय करतो, शेंगदाणे भाजत असताना गॅसची आच अगदी मोठी करतो आणि त्या कारणामुळे शेंगदाण्याला तेल सुटतं आणि कुठेतरी शेंगदाणे हे पांढरटच राहतात, आतमधनं कच्चे राहतात आणि फक्त वरून साल जे आहे ते अगदी काळपट झालेलं असतं. आता तुम्ही जर मंद आचेवरती जर शेंगदाणे भाजले तर त्याची चव अगदी मस्त अशी खरपूस लागते आणि जर मोठ्या आचेवरती भाजलं तर त्याची चव कच्ची अशा पद्धतीची लागते. आता बघा, मंद आचेवरती हा वेळ थोडा जास्त लागतोच, पण जर तुम्ही आठवड्यामध्ये हे एकदाच करून ठेवला, शेंगदाण्याचा कूट करून ठेवला आणि एकदाच भाजून ठेवले तर तुमचंही काम सोयीचं होतं. आता जसं आपण मंद गॅसवरती हे भाजत असतो, मंद आच केलेली असते, तर हे ज्या शेंगदाणे आहेत त्याची स्किन म्हणजे त्याचे जे साल आहेत ते अगदी थोडे थोडे असे फाटायला लागतात आणि मस्त असं खरपूस हे भाजून घ्यायचे. जोपर्यंत बाहेरचं साल असं काळपट होत नाही तोपर्यंत मंद आचेवरती भाजायचं आहे. मंद आचेवरती भाजल्या कारणाने यामध्ये तेल बिलकुल सुटत नाही आणि कढई वगैरे किंवा तवा गरमच आहे तर तोपर्यंत त्यामध्येच ठेवायचं. नंतर हातानेही चोळू शकता किंवा अशा पद्धतीने वाटीने सुद्धा करू शकता. पण अगदी थोडेसे जर तुम्ही शेंगदाणे थंड केले तर अगदी हाताने चोळले ना तर मस्त त्याचं साल हे निघून जातं. आता बघा, शेंगदाण्याचा वापर आपण भाजीमध्ये करतोच, वेगवेगळ्या भाज्यांमध्ये केला जातो. त्यामुळे काय करायचं, आठवड्यामध्ये ज्या दिवशी तुम्हाला फावला वेळ आहे त्या दिवशी तुम्ही जर हे शेंगदाणे भाजून आणि त्याचा कूट करून ठेवला तर तुमचंच काम सोपं होतं. आणि याचे जर सालं तुम्हाला बाजूला काढायचे असेल तर अशा पद्धतीने झाऱ्याचा वापर नक्की करा. तर तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचा कलर अगदी मळकट असा दिसतोय, म्हणजे शेंगदाणे आपले खरपूस भाजलेले आहेत. आता घरामध्ये छोटंसं बाळ असलं की उबर उद्योग हे होतात आणि माझ्या घरात झालं आहे आज तो म्हणजे कप फुटलेला आहे. मग आता हा कप तर एरवी फेकायचाच आहे, पण फेकण्या अगोदर याचा चांगल्या पद्धतीने जर वापर केला तर आपले कामं नक्कीच सोयीचे होतील. आता ते कसं, आपल्या घरामध्ये अशा पद्धतीच्या ग्रेटर असतातच. छोटं झालं मोठं झालं तर ते कप फेकण्याच्या आधी जर तुम्ही कप यावरती घासला तर ह्या ग्रेटरची धार अगदी पहिले जशी असते तशीच होते. त्यामुळे तुम्ही कपाचा अशा पद्धतीने वापर नक्की करा. तुम्ही बघू शकता, आता मोठी खिसणी असेल तर तिला 3 ते 4 प्लेट्स असतात, त्यासुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने किसू शकता. तर तुम्हाला कपाचा हा वापर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पण हा फुटलेला कप मात्र एकदम काळजीपूर्वक तुम्हाला हाताळायचा आहे, नाहीतर तुमच्या बोटाला लागू शकेल. सो एकदम काळजीपूर्वक ही गोष्ट नक्की ट्राय करा. बघा, घरामध्ये अशा पद्धतीचे बॉटलचे झाकणं हे आपले अगदी पडून असतात
मग आता ह्या बॉटलच्या झाकणं फेकून देण्याऐवजी त्याचा रियूज आपण खूप छान पद्धतीने करू शकतो. आता गॅस ओटा हा रोज साफ होतो. मग आपल्याला गॅस ओटा पाण्याने साफ करायचा असला तर काय होतं, हे जे गॅसचे पायं असतात त्यामध्ये कुठेतरी पाणी जातं किंवा घाण साचून बसते. मग आता असं नको व्हायला म्हणून काय करू शकतो आपण की ह्या बॉटलच्या झाकणाचा वापर करू शकतो. तर अगदी हे जे गॅसचे पायं असतात त्याखाली तुम्हाला या बॉटलच्या झाकणं ठेवायचे. आता मी इथे बिस्लरी बॉटलचेच प्लास्टिक बॉटलचे झाकणं वापरले आहेत. अगदी असं वाटतंय की मोजमाप करूनच हे झाकण बनवलेलं आहे. आता याने काय होईल, तुमचा गॅस हा अगदी लवकर मूव्हेबल होईल. दुसरी गोष्ट, तुम्हाला गॅस ओटा धुवायचा असेल तर ह्या पायांमध्ये बिलकुल पाणी जाणार नाही. तिसरी गोष्ट, काहीही सांडलं असेल तर त्या पायामध्ये जाऊन अडकणार नाही. आहे की नाही, किती सोपं आपलं काम होतं. नक्की ह्या ट्रिक्स सगळ्या फॉलो करून बघा. And we'll stay on forever. आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला जर गॅस थोडासा मूव सुद्धा करायचा असला तर तो अगदी व्यवस्थितरित्या मूव होतो, दिसायलाही सुंदर दिसतं आणि ऑर्गनाइज दिसतं. सो तुम्हाला या सगळ्या ट्रिक्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर अशाच ट्रिक्स बघायच्या असतील तर सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब केलं तर त्याजवळ घंटीसुद्धा असते, ती घंटीसुद्धा ऑल करा, म्हणजे जेणेकरून मी जोही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवेल तो तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी.